ग्रॅव्हिटेशन 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 गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण. लेट स्टडी विथ उषा परिहार या आपल्या चॅनलमध्ये माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्याला समजलंच असेल की मी आज आपल्यासोबत ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला याबद्दल बोलणार आहे. ग्रॅव्हिटी म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, आपल्याला माहीत आहे की ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन यांनी तो शोध लावला. तर तो कसा लावला? चॅप्टरच्या सुरुवातीलाच आपल्याला एक स्टोरी दिलेली आहे की सर आयझॅक न्यूटन हे एका सफरचंदाच्या झाडाखाली झोपलेले होते आणि एक सफरचंद म्हणजे ॲपल बदकन त्यांच्या डोक्यात पडलं आणि त्यांनी पाहिलं की हे वरून खालीच कसं का पडलं. याच्यावर त्यांनी अनेक विचार केला, रिसर्च केला, अनेक प्रयोग केले आणि आपल्याला हा सिद्धांत दिला ग्रॅव्हिटीचा, गुरुत्वाकर्षणाचा, की पृथ्वीमध्ये अशी शक्ती आहे की ती वर फेकलेली किंवा वरून पडणारी कुठलीही वस्तू ती खाली स्वतःकडे खेचून घेते आणि या शक्तीलाच म्हणतात गुरुत्वाकर्षण. आणि हा गुरुत्वाकर्षणाचा शोध म्हणजे कुठलीही वस्तू वर फेकलेली असेल किंवा झाडावरून पडणारी असेल ती खालीच खेचली जाणार आहे. टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ ज्याला म्हणतात, पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे खेचली जाते. आणि ग्रॅव्हिटेशनचा जो सिद्धांत आहे तो न्यूटन यांनी आपल्याला दिला. सर आयझॅक न्यूटन आपण असतो आणि सेप आपल्या अंगावर, ॲपल आपल्या अंगावर पडलं असतं किंवा आपल्या डोक्यावर पडलं असतं तर सर्वसामान्य माणसानं ते उचललं असतं आणि खाऊन घेतलं असतं आणि घरी चालल्या गेलं असता. पण सर आयझॅक न्यूटन हे सर्वसामान्य नव्हते, तर ते ग्रेट सायंटिस्ट होते. आपल्याला माहीतच आहे, यापूर्वी आपण त्यांची माहिती घेतलेलीच आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या रिसर्चने किंवा संशोधनाने सर्व जगाला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत दिला. आणि म्हणून सर आयझॅक न्यूटनचं नाव घेतल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्या डोळ्यासमोर येतो तो लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, की ज्यामध्ये पृथ्वीमध्ये अशी शक्ती आहे की जी प्रत्येक वस्तूला स्वतःकडे खेचून घेते आणि म्हणून त्याला लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणतात किंवा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असे म्हणतात. तर गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतासाठी सर आयझॅक न्यूटन यांना नमन करूया, यांच्या कार्याला सलाम करूया आणि गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, हा सिद्धांत काय आहे हे निश्चित आपल्याला चांगलं समजलं असेल. धन्यवाद. थँक्यू सो मच.